नदी किनारी एका जांभळाच्या झाडावरती एक माकड राहत होता आणि त्याच नदीमध्ये एक मगर सुद्धा राहत होता. हळूहळू मगर आणि माकड एकमेकांचे एकदम जिगरी मित्र बनतात आणि माकड दररोज मगरीला जांभूळ तोडून द्यायचा. एका दिवशी मगर जांभूळ घेऊन त्याच्या पत्नीकडे जातो आणि म्हणतो, हे जांभळं माझा जिवलग मित्र माकडाने दिले आहेत. तो माझा एकदम जिगरी मित्र झाला आहे आणि मला तो दररोज जांभूळ खाऊ घालतो. पत्नी जांभूळ खाते आणि तिला खूपच जांभूळ आवडतात. जर जांभळं एवढी गोड आहेत तर दररोज जांभळ खाणारा माकड त्याचा काळीज किती गोड असेल. मला काही पण करून त्या माकडाचं काळीज खायचं आहे. मग दुसऱ्या दिवशी मगर माकडाजवळ जाऊन म्हणतो, तुझी वहिनी तुझी खूपच आठवण काढत होती आणि आजची पार्टी आमच्याकडून तुला भेटणार आहे, तर चल आपण जाऊया. तेव्हा माकड विश्वास ठेवून मगरीच्या पाठीवरती बसून जातो आणि समुद्राच्या मध्यभागी गेल्यावर मगर म्हणतो, माझ्या बायकोला तुझं काळीज खायचं आहे, त्यामुळे मी तुला इथून घेऊन जातोय. तेव्हा माकड खूपच घाबरतो पण शांतपणे विचार करून म्हणतो, अरे हेच गोष्ट आहे ना, मग मला तेव्हाच सांगायचा होतास. माझं काळीज तर मी झाडावर ठेवले, चल आपण जाऊन काळीज आणू. मग मगर पण त्याच्या भेकाव्यामध्ये येतो आणि जसं नदीच्या किनाऱ्यावर जातात माकड लगेच झाडावरती उडी मारतो आणि म्हणतो, जा रे धोकेबाजा, मी तर तुला माझा जिवलग मित्र समजलो होतो आणि तू एवढा मोठा गद्दार आणि धोकेबाज निघालास. आजकाल आयुष्यामध्ये प्रत्येक ठिकाणी धोका आहे. जर सांभाळून चाललं नाही तर कधी ना कधी कोणत्या ना कोणत्या धोक्याची शिकार नक्कीच बनाल.